वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती एक लव्ह रीडिंग असणार आहे, यू वर्सेस दॅम, ज्याच्यामध्ये तुमची आणि तुमच्या पार्टनरची फिलिंग्स जे असतील त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यामध्ये क्लिअर होतील आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी चेंज केल्या पाहिजेत त्यासुद्धा समजतील. तर ही रीडिंग जी आहे ती वृषभ राशीसाठीच म्हणजेच टॉरस या राशीसाठी आहे. सो तुम्ही जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम फेस करत आहात किंवा तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही या व्हिडिओला कनेक्ट करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पार्टनरचं जे नाव आहे ते तुम्ही 3 वेळा मनातल्या मनात घेऊ शकता, सो दॅट तुमच्या पार्टनरच्या एनर्जीसोबतसुद्धा आपण कनेक्ट करू शकतो. सगळ्यात आधी मी एक पॉईंट तुमची एनर्जी सांगेन आणि त्यानंतर तुमच्या पार्टनरची एनर्जी सांगेन. सो जे काही रीडिंग येईल, जो पार्ट तुम्हाला रेझोनेट करतो तो पार्ट तुमच्यापर्यंत ठेवा आणि जो रेझोनेट होत नाही तो तुम्हाला रिलेट करू नका. सो फर्स्ट पॉईंट मी इथे बघू शकते की जे पण हे व्हिडिओ बघत आहात तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक सडन चेंज हवा आहे आणि तो चेंज हवा आहे पॉझिटिव्ह वेमध्ये, ना की नेगेटिव्ह वेमध्ये. तुम्हाला असं वाटत आहे की गोष्टी कधी बदलतील, कधी नशीब सगळ्या गोष्टी चेंज करेल आणि सर्व गोष्टी व्यवस्थित सुरळीत चालू होतील. जर काय तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम चालू असतील, फाईट चालू असतील किंवा चांगल्या दिवसाची तुम्ही वाट बघत असाल तर मी ते बघू शकते की येणाऱ्या टाईममध्ये तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीचा टाईम असतो आणि त्याच परफेक्ट टाईममध्ये त्या सर्व गोष्टी होणार आहेत. सो तुम्ही डिवाईनवरती विश्वास ठेवा. येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला हव्यात जशा गोष्टी हव्यात गुड वेमध्ये तशाच होणार आहेत. सो तुम्हाला इथे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. आणि इथे मी बघू शकते की तुमचे जे पार्टनर आहेत ना ते सुरुवातीला स्टार्टिंगमध्ये जेव्हा म्हणजे तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन होत्या ना तेव्हा त्यांना असं फील व्हायचं की मी खूप अडकून गेलो आहे, खूप स्टक फील झालं आहे. म्हणजे कदाचित त्यांना तुमचे बंधनं जे होते ते आवडत नसतील. तुम्ही त्या व्यक्तीसाठी खूप जास्त बंधनं टाकत असाल त्या टाईमला आणि त्या टाईमला ह्या व्यक्तीसाठी या सर्व गोष्टी ज्या होत्या ना त्या नवीन होत्या. सो त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करणं थोडं डिफिकल्ट जात होतं. बट टाईमसोबत त्या व्यक्तीला समजून गेलं की समोरचा व्यक्ती जे काय करायचा ते चांगल्या वेळेने बोलायचा आणि तो स्वतःसाठी म्हणजे आपल्या चांगल्यासाठीच बोलत होता. त्यासाठी त्या गोष्टी या नंतर रिअलाईज झाल्या आणि म्हणजे आधी जे फील व्हायचं ना की मी इथे अडकून गेलेलो आहे, तिथे त्यांना फील व्हायला लागलं की मी सगळ्यात सेफेस्ट प्लेसवरती आहे. आणि नेक्स्ट थिंग मी इथेही बघू शकते की तुम्ही लोक जे रीडिंग बघत आहात तर तुम्ही आता खूप जास्त सुरुवातीला आहे ना तुम्हाला सवय होती की तुम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकायचा तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा ज्या काही गोष्टी असायच्या ते तुम्हीच करायचा. फर्स्ट ॲक्शन जे आपण बोलतो ना ती फर्स्ट ॲक्शन नेहमी तुमच्या साईडहून असायची. मग फॉर एक्झाम्पल जर तुमच्यामध्ये भांडणं झाले तर फर्स्ट ॲक्शन तुम्ही घेणार आणि तुम्ही जाऊन सॉर्ट आऊट करणार. समोरचा व्यक्ती येऊन सॉर्ट आऊट नाही करणार. किंवा प्रत्येक वेळेस काही चुकीचं झालं तरी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जाऊन समजून सांगावं लागत होतं. तर आता मला हे दिसतं की तुम्हाला आता कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा आणि मला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला पण रिअलाईज झालं पाहिजेत. आणि कधी रिअलाईज होणार ह्या सगळ्या गोष्टी, आत्ता नाही तर. त्यामुळे तुम्ही असं ठरवलेलं आहे की आता ज्या काही गोष्टी होतील ते होतील, पण प्रेशराईज करत नाही आहे, कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही घेत आहे. जशा गोष्टी आहेत तुम्ही त्या हालवरती सोडून दिलेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं की समोरच्याला स्वतःहून रिअलाईज होऊ दे. मी तर आता ॲक्शन घेणं बंद केलं आहे आणि मी ॲक्शनसुद्धा घेणार नाही आहे. पण तुमच्या ह्या वागण्यामुळे ना तुमचा पार्टनर पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करतो आहे. म्हणजे ना तुम्ही त्याच्याशी बोलत नाही आहात पण त्याला तुमच्याबद्दल यांना खूप पॉझिटिव्ह फिलिंग्स आहेत. तो व्यक्ती तुम्हाला तुमची वाईफ म्हणून, लाईफ पार्टनर म्हणूनच तुमच्याकडे बघतो आणि त्या व्यक्तीला विश्वास आहे की तुम्ही त्या व्यक्तीसोबत लाईफ टाईम राहू शकता. तुम्ही त्यांना सांभाळू शकता, त्यांची एंटायर लाईफलासुद्धा सांभाळू शकता खूप व्यवस्थित. ते लवकरच प्लॅन करत आहेत की तुमच्यासोबत एक फॅमिली बनवायची, फॅमिलीला इंट्रोड्यूस करायचं, तुम्हाला कमिटमेंट द्यायची. सो तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता की येणाऱ्या टाईममध्ये तुमचा पर्सन तुम्हाला येऊन समोरून जेव्हा ते येतील तेव्हा ते तुम्हाला कमिटमेंट देऊ शकतात तुमच्या लग्नासाठी किंवा ते घरी तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकतात, घरी बोलणं होऊ शकतं तुमच्या बाबतीत. सो या सगळ्या गोष्टी होऊ शकतात.
सो इथे सगळं मला पॉझिटिव्ह आउटकम्सच दिसत आहेत, नेगेटिव्ह काही दिसत नाही आहे पार्टनरकडून. त्यानंतर मी इथे बघत आहे की जे पण लोक ही रीडिंग बघत आहात, रिसेंटली तुमच्या दोघांमध्ये फाईट झालेली आहे आणि त्या भांडणांचं कारणसुद्धा तुम्हीच आहात. ते भांडण तुमच्या साईडूनच झालेले आहेत. जे पण मिसअंडरस्टँडिंग झालेले आहेत ते तुमच्या साईडूनच झालेले आहेत. दुसऱ्या कोणाच्या साईडून म्हणजे तुमच्या पार्टनरच्या साईडून झालेले नाही आहेत. तुम्हाला काही कुठल्या तरी गोष्टी चुकीच्या वाटल्या असतील, त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट केले असेल आणि त्याच गोष्टी तुम्हाला नंतर रिअलाईज झाले असेल की मीच ह्या जागेवरती चुकीची होती. सो तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, म्हणजे तुम्हाला ती रिअलाइजमेंट तर झालेली आहे की तुम्ही चुकीचे आहात म्हणून. आणि प्रॉब्लेम तुमच्याकडूनच होता. सो तुम्ही अजून पण त्या भांडणांमध्ये स्टक आहात की म्हणजे तुमच्या साईडून भांडण झाले तर ह्या सगळ्या गोष्टी कसं काय सॉर्ट आऊट करणार आता, स्वतःच चुकीचे आहात तर. आणि समोरून आहे ना, मी इथे बघू शकते सेम टाईमला तुमचा पार्टनर काय विचार करतो की कधी हा फेज संपेल, म्हणजे जो वाईट काळ आहे ना, तुमचे भांडणं वगैरे जे काही झालेले आहेत त्यातून कधी चांगले दिवस येतील आणि तुम्ही कधी परत व्यवस्थित एकमेकांशी बोलाल. म्हणजे त्यांना परत एकदा ना नवीन सुरुवात करायची आहे तुमच्याबरोबर, एक न्यू बिगिनिंग हवी आहे आणि पॉझिटिव्ह वेमध्ये हवी आहे. त्यांना असं वाटतं की जे काय झालं, भांडणं वगैरे जे काय झाले पास्टमध्ये, ते तिथल्या तिथे आपण विसरून जाऊयात आणि एक नवीन सुरुवात करूयात. आपलं रिलेशन इतकं पण वीक नाही आहे की आपण त्याच गोष्टीमध्ये अडकून राहिलं पाहिजे किंवा एकमेकांना माफ करू शकत नाही. इतकं पण वीक बॉन्ड नाही आहे आपलं.